पिंपळनेर सटाणा राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो। वारंवार उपोषण आंदोलन करून देखील या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची भावना निर्माण झाली आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संदीप देवरे हे रस्त्याच्या प्रश्नासाठी दुसऱ्यांदा उपोषणाला बसले असून त्यांचा अन्नत्याग उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे। मात्र कुठलाही तोडगा निघत नसल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे। मंगळवारी उपोषणस्थळी पिंपळनेर शहर डॉक्टर असोसिएशनच्या वतीने संदीप देवरे यांच्या अन्नत्याग उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे। खड्डेमय रस्त्यावरील धुळीमुळे सर्वत्र ॲलर्जी, बालदमा, खोकला, निमोनिया यांच्या व्याधी निर्माण झाल्या असून हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणीही डॉक्टर असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे। यावेळी पिंपळनेर शहरातील डॉक्टर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। केवळ आश्वासन आणि आश्वासन मिळत असल्यामुळे नागरिक प्रचंड हैराण झाले असून आता हा संघर्ष मोठा झाला आहे। त्यामुळे लवकरात लवकर या रस्त्याच्या कामातील अडथळ्यांवर तोडगा काढण्यात यावा अशी मागणीही आता केली जात आहे। ब्युरो रिपोर्ट, एक्सप्रेस न्यूज मराठी, पिंपळनेर। उपोषणाचा धागा वाहा आपल्या संपूर्ण शहरासाठी। संदीप देवरे सर हे एक चांगल्या कामासाठी लढा देत आहे। त्या लढासाठी कोणाचा पैसा नको, फक्त वेळ हवा आहे आणि आपल्या स्वतःसाठी तो वेळ पण देऊ शकत नसतात तर ते अत्यंत चुकीचं आहे। लक्षात घ्या मित्रांनो, एक परिवार सोडून त्यांनाही मुलं बाळ आहेत, संपूर्ण परिवार आहे। त्या परिवाराला सोडून आपल्या या पिंपळनेर परिवारासाठी संदीप देवरे सर हे लढा देत आहे। या लढ्यासाठी आपला फक्त अमूल्य वेळ अर्धा तास, एक तास, 10 मिनिटं येऊन सरांच्या जवळ बसा आणि आपण या लढ्यासाठी त्यांच्या सोबत आहे हे दाखवून द्या। आमच्या डॉक्टर असोसिएशन तर्फे जो पाठिंबा जाहीर केलेला आहे, संदीप भाऊंना काही मेडिकल मदत लागली तर आमच्या असोसिएशनचे सगळे डॉक्टर तत्पर राहतील। गेल्या 5 वर्षापासून या धुळीमुळे निमोनियाची साथ आहे, ॲलर्जीचा खोकला, सर्दी, बालदम्याचे पेशंट खूप वाढलेले आहेत आणि याचे सगळ्या डॉक्टरांकडे त्यांच्यावर जर संख्या खूप प्रमाणात वाढलेली आहे। त्याच्यामुळे प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून या रस्त्याचं काम त्वरित पूर्ण करावं ही विनंती करतो। धन्यवाद। पिंपळनेर डॉक्टर असोसिएशनच्या वतीने आम्ही समस्त डॉक्टर जे संदीप भाऊ देवरे पिंपळनेर शहरातून जाणारा जो रस्ता आहे 752G याची जी दुरावस्था झाली आहे त्या संदर्भात संदीप भाऊ आज दुसऱ्यांदा परवा 3 दिवसापासून आणि त्यांचं दुसरं उपोषण आहे, त्यास आम्ही पाठिंबा देण्यासाठी सगळे डॉक्टर जमलेले आहोत। रस्त्याची दुरावस्था गेल्या 5 वर्षापासून झाली आहे। रस्ता खराब आहे, श्वसनाचे आजार होतात, मणक्यांचे विकार होतात, लहान मुलांना त्रास होतो, अबालवृद्धांना त्रास होतो, वाहनधारकांना त्रास होतो। त्यामुळे समस्त पंचकृषीतील सगळे गावातील लोक सुद्धा या रस्त्यामुळे परेशान आहेत। हा चौपदरीकरण रस्ता त्वरित व्हावा या मागणीसाठी संदीप भाऊ इथे बसले आहेत। त्यांचा आमच्या डॉक्टरांच्या असोसिएशनच्या वतीने आम्ही पूर्ण पाठिंबा देत आहोत। शासनाने लवकरात लवकर दखल घेऊन सिमेंटचा 4 पदरी रस्ता आम्हा पिंपळनेरकरांना द्यावा ही नम्र विनंती आणि संदीप भाऊंच्या उपोषणाला यश येवो असे मी चिंततो।